आज मुहूर्त लागलेला आहे गुलाबजाम बनवायला. एक 7-8 दिवस झाले पॅकेट आणून तसंच ठेवलेलं आहे. पीठ ताटामध्ये घेतलेले काढून आणि ते पिठाच्या गाठी असतात त्या थोड्याशा मी हे करून घेतल्या आहेत. सगळ्या अशा गाठी फोडून घेतलेल्या आहेत. दूध गरम करून घेतलं आणि छान असं आता मी पीठ भिजवून घेणार आहे दुधात. तर हे बघा इकडे छान असं पीठ भिजवून हे केले घेतले आणि असं थोडंसं हाताने काय करते मी हे करून घेते पूर्ण असं जे हे झाले एकजीव करून घेते. असा गोळा झालेला आहे. आता काय करणार आहे मी हे झाकून ठेवणार आहे. पण हे जे छोटे छोटे तुम्हाला दाखवते मी गोळे कसे बनवणार आहे ती. तर गणेशचं म्हणणं आहे की ह्या पिठाचे खूप सारे गुलाबजाम झाले पाहिजे, त्याच्यामुळे तू छोटेच कर. आणि आमच्या एका शेळीचं काय झालंय हे झालेलं आहे, पोट फुगलंय. मग तिच्या तोंडात ना आम्ही कडुलिंबाचं जे लाकूड आहे ते असं बांधलेलं आहे. मी व्हिडिओ बघितली त्याच्यावर काय उपाय आहे तर त्यात तो उपाय बघितला मी बांधलाय. तर गणेश तो हसवतोय मला ती शेळी कशी करते म्हणून. तर हे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे. तर तो म्हणतोय हा पण गोळा मोठाच आहे. मग आता ह्याचे काय 100 गुलाबजाम बनवायचे. पॅकेटवर तर लिहिलंय 40-44 गुलाबजाम होतील. तर मग इकडे ही आहे मूग डाळ शिजत घातली होती भाजीसाठी. स्वयंपाक काय आपल्याला काय जरी बनवलं तर स्वयंपाक हा तर बनावाच लागणार आहे. मग काय केलं गुलाबजामची तयारी होसपर्यंत पिठाची डाळ शिजून घेतली होती. मूग डाळ टॅमॅटो घालून हिरवी मिरची कुटून घेतली. तेल घातलं कढईमध्ये, जिरे मोहरी कढीपत्ता लसूण थोडासा ठेचून घातला आणि थोड्याशा मिरच्या कुटून घातल्या, हळद घातली आणि गरगटलेली मूग डाळ घातली. तर खूप छान अशी हिरवी मिरचीची मूग डाळीची आमटी होते. तर आता घालते मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहेच, अचानक लाईट गेली त्याच्यामुळे जो काय टॉर्च होता त्याच्यामुळे अंधार दिसायला लागला. तर हे बघा लाईट आली आणि नंतर मी मोबाईलचा टॉर्च लावून तुम्हाला दाखवते. आमटी तयार झाली आहे आणि वरून छान अशी मी घातलेली आहे कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर तुम्ही मूगडाळीची आमटी कशी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर लवकरच मी इथे मोठा असा बल्ब आणून बसवणार आहे, जेणेकरून मी जे काय चुलीवर स्वयंपाक बनवते, ज्या काही गावाकडच्या भाज्या असतात गावाकडच्या पद्धतीच्या त्या तुम्हाला कळल्या पाहिजेल ना, कारण अंधारामध्ये काही दिसत नाही. आणि 2-3 भाकरी बनवल्या. तर इकडे भाकरी अशा छान हे झाल्या आणि तळलेले गुलाबजाम थोडेसे मला जास्त काळे वाटतात पण नाही. आणि सकाळची थोडीशी चिगळीची भाजी आहे. तर तळून घेतले आणि जेवण झाल्यानंतर ह्यांनी पाक बनवला. मला काही पाक बनवता येत नाही. मी आपलं गोळे केले आणि तळून घेतले. तर आता नंतर पाक बनवला. ह्यांचं जेवण झालं आणि त्यांनी ठेवलेलं आहे पाक बनवायला इकडे. ह्यांना आहे ना ह्याच्या शेवेच्या लाडूचा पण पाक खूप छान बनवतो. तर गुलाबजाम कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पाक तयार झालेला आहे. आता पाकामध्ये हे असे गुलाबजाम मी घालून घेतलेत आणि एक काहीतरी असं म्हणतात की गरम असावं लागतं, एक तर पाक तर नाही तर गुलाबजाम तर. तर काय का असे ना गुलाबजाम रेडी झालेत. तर हे बघा छान असा पाक त्याच्यामध्ये हे झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ